सगळं आवरलेलं आहे सगळ्यांचं. तर आता आपण निघणार आहोत. तर भेटू आता डायरेक्ट पंढरपूरमध्ये. आता आमच्यासोबत आणि बघा सकाळी 1:30 वाजता, सकाळी 12 वाजता रात्रीची उठून आंघोळ केली बिचारीने, आणि ती पण आहे आमच्यासोबत. तर चला, खूप मज्जा येणार आहे. तुम्ही पण हा व्लॉग खूप एन्जॉय करा. चल, बाय बाय कर फ्रेंड्सला. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स म्हण ना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला, आता आम्ही निघालो होतो रस्त्याने आणि सगळीकडे सगळा अंधार होता, कुठेच उजेड दिसत नव्हता. पण आता आपल्याला तर लवकरच जायची भरायला थांबलेली आहे. सव्वा 5 चहा प्यायला थांबलोय. आता इथून पुढे आत्ताशी आमचा पंढरपूर रस्ता लागलाय. गुळाचा चहा होता आणि खूप मस्त होता, आणि सकाळी सकाळी तर एकदम भारीच. चहा पिल्यामुळे झोप पण उडून गेली, नाहीतर खूप झोप यायला लागली होती. आणि आम्ही नेममध्ये फोन अलाउड आहे की नाही हे माहीत नाहीये, तरी चला आपण बघू. फोन घेऊन आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्यांदा आम्ही चंद्रभागा नदीवर गेलो, तिथे हात पाय धुवून घेतले आणि त्याच्यानंतर तिथल्या बायकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये दिवा सोडायचा असतो. तर आम्ही सगळ्यांनी दिवे घेतले आणि मनात एक विश बोलायची असते आणि दिवा पाण्यामध्ये सोडायचा असतो. तर चला, आम्ही पण तसेच केलं, जसं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण खूप छान वाटलं आणि तो दिवा पण खूप वेळ जवळ होता. कुठल्याच मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग कॅमेरा अजिबात अलाउड नव्हता, त्यामुळे एकही फोटो काढता आला नाही देवाचा. तरी चला, आता आपल्याला मेन जे पांडुरंगाचं जे मंदिर होतं तिथे वारीला उभं राहायचं होतं आणि तिथे जायचं होतं. पण हे बघा सकाळचं वातावरण आणि ह्या किती छान वाटते. आणि ह्या मंदिर खूप छान आहे, मस्त आहे. सकाळी सकाळचं वातावरण आहे, खूप छान वाटते. देवाचं दर्शन घेऊन एकदम पॉझिटिव्हिटी येते. मंदिर इथून खूप लांब होतं आणि आता तिथपर्यंत आपल्याला चालत जायचं होतं आणि तिथून आपल्याला बारीला पण उभं राहायचं होतं, कारण लगेच देवाचं दर्शन भेटणार नव्हतं. तर चला, आता कसं होतंय पुढे, किती आपल्याला वेळ लागतो ते आपण बघू. पण खूप वेळ लागणार होता, सकाळची वेळ होती त्यामुळे फ्रेश वाटत होतं. आणि बारीला पण 2 ते 3 तास उभं राहावं लागणार होतं. बघा, तुम्ही बघू शकता, ही तर काहीच नाही, पलीकडून खूप दर्शन घ्यायचंय. पण अगोदर बारीला उभं राहावं लागणार आहे, त्याच्याशिवाय दर्शन भेटणार नाही. देवाचं दर्शन कधीच असं सहज भेटत नाही. त्यामुळे चला आता जाऊ. विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं, पण मोबाईल अजिबात अलाउड नव्हता. मोबाईल इकडेच जमा केले होते, त्यामुळे अजिबात एक पण व्हिडिओ काढता आला नाही. तिकडे दर्शन करून आलो होतो, पण अजून 2-3 ठिकाणं होते जे आम्ही पाहिलं नव्हतं. तरी विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं, पण तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मोबाईल अलाउड नव्हते. मोबाईल बाहेरच जमा केले होते, त्याच्यामुळे मंदिरामधला व्हिडिओ काहीच काढता नाही आला. पण हे आपण छोटे छोटे जे मंदिर आहे त्याचा आपण व्हिडिओ काढू शकतो. तर हे बघा किती छान वाटते. आपलं इथलं दर्शन झालेलं आहे. आलो आहे गोपाळकृष्ण मंदिरामध्ये. गोपाळकृष्ण मंदिरामध्ये श्री गोपाळपूर. सगळा जनाबाईचा संसार होता आणि तो संसार बघण्यासाठीच आम्ही आलो होतो. तर बघू शकता तुम्ही पण खूप एका हाताने बांधला देव तुमचा 10 हाताने संसार बघ.
संसार परा आनंद आनंद्या कृष्ण अर्पण करा. गोपाळ पुराला बाई जाव गोपाळे पुरावरी जात जोडीनं दळायाव सखूबाई जोडीनं 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 आलो आहे आता कैकाडी मठामध्ये. पंढरपूरमध्येच आहे आणि पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही जरूर इकडे या, कारण हा खूप छान मठ आहे आणि इतकं भारी भारी मूर्त्या आहेत ना इथं, खूप भारी भारी खूप छान छान, प्रत्येक कलाकृती खूप छान आणि खूप रेखीव होती. तर जरूर इथे या पाहायला. आले ज्यावेळेस मंदिरात आलो त्याच वेळेस आम्हाला बाहेर त्यांनी सांगितलं होतं की आतमध्ये जाताना अशा लोकांनी आतमध्ये जाऊच नका ज्यांना भीती वाटते किंवा मग ज्यांचं ब्लड प्रेशर वाढते किंवा ज्यांना म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम असेल, अशा लोकांनी अजिबात आतमध्ये जाऊ नका, कारण प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण हे खूप भुयारासारखं होतं आणि प्रत्येक पंढरपूरमध्ये आल्यानंतर नुसतं तिकडचं दर्शन घेऊ नका, इकडे 2-3 ठिकाणं पण फिरा, कारण हे पण खूप छान होते. जे आम्ही आत्ता दर्शन घेतलं याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं ते पण खूप छान होतं. आणि हे कैकाडी महाराज मंदिर आहे, तर हे पण खूप मस्त होतं आणि खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता, माणूस कंटाळत नव्हतं, कारण इथे एक बाय एक अशा मूर्त्या सगळ्या मांडलेल्या होत्या, त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं. तर बघा तुम्ही किती सुंदर वाटतं, हे तुम्हाला पण आवडेल. त्याच्यामुळे प्लीज इकडे नक्की या. कधी पण आले ना तुम्ही पंढरपूरमध्ये तर इकडे नक्की या. आणि जवळच आहे तिथून, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही येऊ शकता. आणि हा मठ नुसता मठ नाही आहे, इथे खूप गोरगरीब लोकांना खूप हे सहाय्य करतात आणि त्यांच्यासाठी देणगी पण जमा करतात आणि सगळ्या गोष्टी गोरगरिबांच्या ज्यांना जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी हे अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या गोष्टी पुरवतात. त्याच्यामुळे हे खूप चांगलं काम करतात. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर हे नक्की या आणि हे नक्की बघा, कारण यांनी एवढं भारी केलं हे. आणि आपण हे न बघताच आपण पंढरपूरमधून जातो घरी, पण हे आपलं बघायचंच. आणि मला पण हे माहीत नव्हतं, पण आम्हाला त्या रिक्षावाल्यांनी सांगितलं की इथं छान 2-3 अजून ठिकाणं आहेत, नुसतं पंढरपूरचं दर्शन घेऊन जाऊ नका, कारण पुन्हा इकडे येणं होत नाही. त्याच्यामुळे दर्शन सगळे आलेत तर 2-3 अजून मंदिरं आहेत, ते पण खूप छान आहे, तिथे तुम्ही जाऊन दर्शन घ्या. त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. पण हे मला खूप आवडलं आणि खूप भारी होतं हे. तुम्हाला पण आवडलं असेल, तुम्ही बघा. प्रत्येक कलाकृती किती छान आहे आणि किती रेखीव आणि आखीव केलेलं आहे ते काम, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. तर नक्की या इकडे. तर चला आता आपल्याला इथून जायचं आहे. आम्हाला इथून पण खूप लांब जायचं होतं आणि आम्हाला आज मुक्काम पण इकडेच होता, पण आम्हाला अक्कलकोटमध्ये जाऊन मुक्काम करायचा होता. तर आमचं पंढरपूरमध्ये आमचं सगळं काम, सगळे दर्शन आमचं सगळं झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही आता इथून निघणार होतो. हे शेवटचं आमचं दर्शन राहिलं होतं, तर हे पण आम्ही घेतलं. आणि हे तुम्हाला कसं वाटलं तर तुम्हाला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाबांची मूर्ती पण इथे खूप छान होती आणि सगळ्याच गोष्टी बघा आणि सगळ्याच मूर्त्या बघा, इतके सुंदर वाटत होत्या ना. आणि ते मेन म्हणजे ना, काम त्यांचं खूप रेखीव होतं, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. बजरंगबली की जय, पवनपुत्र हनुमान की जय. हे मंदिर आलं शंकर पार्वतीचं आणि समोर पिंड पण होती आणि नंदी पण होता. इतकं भारी वाटत होतं आणि ते सगळे लोक फोटो काढत खरंच साक्षात सरस्वती वाटत होत्या आणि किती छान वाटते बघा. आणि हे ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचं एकाच याच्यात दर्शन झालं, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. इथलं आमचं सगळं पाहून झालं होतं, आता आम्हाला निघायचं पण होतं. पण तर चला आपण ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचं सोबत दर्शन घेऊ. आणि चला आता आम्हाला निघायचं पण होतं. हे बघा, हे किती छान आहे बघा, किती सुंदर आहे. गाई बघा, तिचं वासरू बघा, काही सुंदर वाटते, किती मस्त नजारा आहे ना हा. हे खूपच छान आहे, हा मस्तच वाटते. चला आमचं सगळं मठ बघून झाला होता आणि आता आम्हाला निघायचं होतं, कारण आम्हाला पुढं पण जायचं होतं. तर चला तुम्ही पण या, इथे कधी आला आहे. आता जायचं आहे गाणगापूरला. तर चला, आमचं दर्शन खूप छान झालं, पण मोबाईल मला नेता नाही आला. मूर्तीला हात लावून दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.